आज ॲग्रोटेक मागचा उद्देश एकच आहे की आपल्या दरवर्षी पंजाबराव देशमुख यांच्या त्याच्यामध्ये जयंती निमित्तानं 1983 पासून आपण हे ॲग्रोटेक भजवत आलेलो आहोत. त्या छोट्या प्रमाणात होतं, पण आता त्याला मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि जवळजवळ शेतकऱ्या या विदर्भातील शेतकऱ्यांना त्याच्यात शेतीविषयी तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं. त्याचप्रमाणे ज्या त्यांच्या समस्या असतील काही तर त्या ठिकाणी त्याचं सोडवणं व्हावं आणि काही त्याच्यामध्ये इनपुट्स असतील, सीड असेल, फर्टिलायझर असेल, पेस्टिसाइड असेल किंवा काही तंत्र असेल तर त्या त्यांना घेऊन जाता आलं पाहिजे. म्हणून या प्रदर्शनाचा उपयोग होतो. आणि सर्वात महत्वाचं की दरवर्षी याच्यामध्ये भाऊसाहेबांची जयंती 27 तारखेला असते. 27, 28, 29 हा 3 दिवस PDKV पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रदर्शन भरलं जातं. त्याच्यामध्ये नुसतं महाराष्ट्रातून नाही तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा त्याला शेतकरी येतात. दरवर्षी जवळजवळ 7-8 ते 10 लाख शेतकरी त्याला 3 दिवसामध्ये भेटी देत असतात. आज हा पहिला दिवस आहे आणि आज 226वी जयंती भाऊसाहेबांची साजरी होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या आदरणीय पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं. त्यांनाही आज आपण या निमित्त श्रद्धांजली वाहिली. आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलं नाही, फक्त आता हा कार्यक्रम फक्त आपल्याला शेतकऱ्यांना बघण्यासाठी 3 दिवस खुला राहणार आहे आणि तांत्रिक शस्त्रसत्र या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. विदर्भातील सर्व शेतकऱ्यांनी नाही तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा लाभ घ्यावा असं मी यांना आवाहन करतो.